पुढच्या बागेत जाऊन येऊया पावसाच्या आधी. अरे लिंबू पण आणायचे. मम्मीने सांगितलं ना ते. हो मला नाही आठवत ते कधी सांगितलं. आता मगाशी. तुला सांगितलं ना. आता पण कर नाहीतर बघ मग काय. खैराला ही छोटी मस्त अशी तुरे आलेत पांढऱ्या कलरचे, छान दिसत आहेत. आणि हे उन्हाळ्यामध्ये आहे ना, ह्याला छोटे छोटे असे बिया धरतात. ह्या बियांचं असं पसरतात सगळीकडे आणि हे आता माळावर जाऊन पडल्यात बिया. तर छोटे छोटे त्याचे खैर आले, ते तुम्हाला मी दाखवते. हा एक छोटा खैर इथे आलाय, त्याच्यानंतर हा एक इथे आलाय माळावर. हा पूर्ण माळ आहे, हा संपूर्ण असा माळरान आहे. आणि खैर आहेत ना छोटे छोटे असे सगळीकडे असे पसरले. बर मस्ती करून आलाय वाटतं. मस्ती करून आलाय. नाही आमच्या बागेत आलोय आम्ही. 15 दिवसांपूर्वी इथे आम्ही निंबोळी पेंट आणि करंज पेंट घातली होती विश्वास एग्रोची. तर ना आता बघा एकदम सुंदर असं बहरलंय सगळं आणि फुटवा पण खूप छान आलाय. काय काय ते बागेत आहे ना ते तुम्हाला मी दाखवते एक एक करून. माझ्या मागे गवती चहापात आहे. चहामध्ये आपण सकाळी जेव्हा चहा बनवतो कोरी चहा जास्त करून, तेव्हा आपण त्याच्यात गवती चहापात टाकून सगळ्यांनी पिलीच असेल. ते सोडून ह्याचे बरेच उपयोग आहेत. आम्ही ही जी गवती चहा पत्ती आहे हे असं दिसतंय, हे असं बुंजक्यासारखं लावलंय. असे एकूण टोटल 20 ते 30 बुंजके आम्ही इथे आंतरपीक म्हणून घेतलेत. ह्याचे दुसरे उपयोग जर सांगायला गेलं तर गवती चहापात जे आहे तिचं तेल काढलं जातं. तसेच ताण तणाव दूर करण्यासाठी अरोमा थेरपी म्हणून गवती चहापत्तीच्या सुगंधाचा वापर केला जातो. त्यामुळे याचे बरेच फायदे आहेत. हे बघा माझ्या मागे दिसतंय असं बुंजक्या बुंजक्यानी मध्ये मध्ये आंतरपीक म्हणून आम्ही ही गवती चहापत्ती लावली आहे. तुम्ही पण तुमच्या पिकांच्या मध्ये असे गवती चहापत्ती घेऊ शकता. आणि ज्यांना कुणाला खरंच बिझनेस करायचा आहे ते ह्याची पावडर बनवू शकतात आणि त्याचे असे छोटे छोटे पॅकिंग करून विकू शकतात. आयुर्वेदात औषध बनवण्यासाठी आणि अरोमा थेरपी म्हणून बरेच उपयोग आहे त्याचे. बरीच डिमांड आहे गवती चहापातला. इथे मध्ये मध्ये गुलाबाची रोपं पण लावली आहेत. त्याला मस्त असं गुलाबी कलरचं छान गुलाब आलंय. आणि वरती सरडा पण आहे. सरडोबा दाखवते थांबा. अरे रंग बदल, लाल हो हिरवा हो. माझ्या बागे दिसतात सरडोबा बसलेत, घाबरत पण नाही अजिबात. पावसाचा आनंद घेतोय सरडोबा. हा काजू आहे. पानं बघा कशी सुंदर झाले त्याची, हिरवी गार एकदम. निंबोळी आणि करंज पेंटचं कमाल आहे ही. शेवग्याची भाजी खाल्ली कधी? हे बघा केवढा शेवगा आहे हा. माझ्या उंचीच्या एकदम छोटा शेवगा आहे आणि ह्याला खूप शेंगा लागल्या होत्या. ह्या प्लॉटला आम्ही टोटल 250 शेवगा लावलाय. ह्यांच्या शेंगांची भाजी करतात, ह्याच्या पानांची पण भाजी करतात. याच्यात पण खूप औषधी गुणधर्म आहेत शेवग्यामध्ये. आणि शेवग्याच्या जी पानं आहेत ना त्याची पावडर पण करतात आणि ही पावडर पण विकली जाते. असं हे शेवग्याला कटिंग करायचं आणि मग अशा फुटवा फुटतो. हा जो आलाय ना नवीन, हा सगळा फुटवा आहे. हे बघा इथे असं कट केलं होतं, पूर्ण कटिंग केली होती बाजूने. आता बघा किती फुटवा आलाय आणि मस्त पानं हिरवीगार झाली आहेत. मिरचीचे रोप आहे, फुलं पण आलेत त्याला. आता खूप लावलेत, 100 मिरचीची रोपं लावलीत मध्ये मध्ये आंतरपीक म्हणून. आणि याला बघा छोटूशी मिरची पण आली आहे. कितीही, 1 आले, 2 आणि छोटे छोटे पण आले आहेत. एकदम तिखट मिरची आहे. अरे कुठे लपलायस? हा दिसतोय चिकू. केवढूसा झाड असेल सांगा. याला हा एक चिकू धरलाय आणि हा बघा इथे एक चिकू आहे. केवढं असेल झाड? थांबा दाखवते. हे एवढूस चिकूचं झाड आहे. ह्याला मस्त छोटी छोटी फुलं आले, छोटे छोटे चिकू आले
आणि तुम्हाला दाखवले ना 2 मोठे चिकू, हे एवढं छोटूशा चिकूच्या झाडाला आले. असं आपल्याच झाडावरून भाजी काढायची आणि खायची. किती छान वाटत असेल. हे एक कारलं धरलंय, अजून तिथे 2 आहेत कारली. कारल्याची भाजी आवडते का? आवडली नाही तरी खायची आहे ती आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. मी बाबा खाते. आपल्या शेतात यायचं आणि मस्तपैकी सगळ्या भाज्या काढायच्या, फळभाज्या काढायच्या, पालेभाज्या काढायच्या, मिरची, टोमॅटो, वांगी, कारली सगळं काढायचं आणि सेंद्रिय आणि नैसर्गिक अशी आरोग्यासाठी चांगली भाजी जेवण घरी जाऊन खायचं. झाडं अशी बहरली ना, छान हिरवीगार झाली आणि वाऱ्यावर असं मस्त डुलत असली की समजायचं की किती खुश आहेत ती. आणि त्यांना खुश करण्यासाठी सेंद्रियच वापरायचं, रासायनिक अजिबात नाही.